The volume of an ideal gas increases 8 times and temperature becomes one-fourth of the initial temperature during a reversible change. If there is no exchange of heat in this process, that is delta Q is equal to 0, then identify the gas from the following options, assuming the gases given in the options are ideal gases. Four options are given: carbon dioxide, oxygen, ammonia and helium. तर प्रॉब्लेम मध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की आयडियल गॅस एक आहे, त्याचं व्हॉल्यूम 8 टाइम्स इन्क्रीज केलेलं आहे आणि टेम्परेचर 1/4 टाइम डिक्रीज केलेलं आहे कम्पेअर टू इनिशियल व्हॉल्यूम आणि इनिशियल टेम्परेचर. आणि प्रोसेस जी आहे ती रिव्हर्सिबल प्रोसेस आहे, रिव्हर्सिबल चेंज आहे आणि या प्रोसेसमध्ये कुठल्याही प्रकारची हीट एक्सचेंज झालेली नाही. त्यामुळे डेल्टा क्यू का आहे 0 आहे. सो देर इज नो हीट इज एक्सचेंज्ड, त्यामुळे डेल्टा क्यू 0 आहे अँड द चेंज इज रिव्हर्सिबल. त्यामुळे मी रिव्हर्सिबल ॲडियाबॅटिक प्रोसेस आहे असं म्हणू शकतो. डेल्टा क्यू 0 आहे, त्यामुळे इट इज ॲडियाबॅटिक प्रोसेस आहे अँड इट इज रिव्हर्सिबल ॲडियाबॅटिक प्रोसेस. आता रिव्हर्सिबल ॲडियाबॅटिक प्रोसेस असेल तर आयडियल गॅस इक्वेशन्स आपल्याला माहित आहेत. आयडियल गॅस इक्वेशन ॲडियाबॅटिक प्रोसेससाठी काय येतं? टी व्ही टू द पॉवर गॅमा -1 इज इक्वल टू कॉन्स्टंट. सो गॅमा हा कोइफिशियंट आपण कन्सिडर करतो. आणि आता प्रॉब्लेम मध्ये त्यांनी जे इनपुट्स दिलेले आहेत त्या इनपुटनुसार व्हॉल्यूम त्यांनी सांगितलेलं आहे 8 टाइम्स इन्क्रीज होतं. त्यामुळे मी V2 ही सपोज मी फायनल म्हटलं, 1 फॉर इनिशियल म्हटलं, इनिशियल कंडिशन इज 1, 2 इज फायनल कंडिशन. तर V2 इज 8 टाइम्स V1, व्हॉल्यूम इन्क्रीज 8 टाइम्स अँड टेम्परेचर 1/4. टेम्परेचर 1/4 झालेलं आहे. T2 इज T1/4. हे मी लिहून घेतलं. सो V2 इज 8 टाइम्स V1, T2 इज T1/4. आणि सेम आता इथं जे मी V2 कॅल्क्युलेट केला हा मी इथं पुट करावा लागेल आणि हा T2 कॅल्क्युलेट केला हा इथं मला पुट करावा लागेल. बरोबर. सर मॅथमॅटिकली मी कसं लिहू शकतो? T1 V1 टू द पॉवर गॅमा -1 इज इक्वल टू T2 V2 टू द पॉवर गॅमा -1 आणि T2 काय लिहिलेलं आहे आपण? T1/4 आणि इथं V2 काय लिहिलेलं आहे? 8 टाइम्स V1 लिहिलेलं आहे. सेम इथं जे आहे ते मी इथं सबस्टिट्यूट केलेलं आहे. हे इथं T2 ची व्हॅल्यू आहे ती मी इथं सबस्टिट्यूट केलेली आहे. आणि हे सबस्टिट्यूट करून मला सॉल्व्ह करावं लागेल. ज्या टर्म कॅन्सल होतात त्या कॅन्सल केल्या. मी T1 V1 टू द पॉवर गॅमा -1 कॅन्सल केला आणि कॅन्सल करून जर मी सॉल्व्ह केलं तर मला काय भेटेल? 8 टू द पॉवर गॅमा -1 इज इक्वल टू 4. फायनली हा गॅमा जो कोइफिशियंट आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. ती कॅल्क्युलेट केल्यानंतरच मग आपल्याला कळेल की कुठल्या टाईपचा तो आयडियल गॅस आहे. बरोबर. तर मला मॅथमॅटिकली ते सॉल्व्ह करावं लागेल आणि सॉल्व्ह करण्यासाठी बघा मी काय करतो ते इक्वेशन इथं जी 8 ची टर्म आहे, 8 इज नथिंग बट 2 क्यूब आणि 4 इज नथिंग बट 2 स्क्वेअर. बरोबर. ते मी लिहून घेतलं. सो 2 क्यूब टू द पॉवर गॅमा -1 इज इक्वल टू 2 स्क्वेअर. आणि हे जर मी सॉल्व्ह केलं तर मला गॅमाचा आन्सर किती भेटेल? 5/3 एवढं भेटेल. सो गॅमा भेटला 5/3. आणि आता ह्या व्हॅल्यू कडे बघून मग आपल्याला ठरवावं लागेल कुठल्या टाईपचा आयडियल गॅस आहे. आणि गॅसेसमध्ये 2 टाईप असतात. एक असतो मोनोअटॉमिक गॅस आहे आणि डायटॉमिक गॅस आहे. आणि आपल्याला माहित आहे मोनोअटॉमिक गॅससाठी गॅमाचं उत्तर किती असतं? 5/3 असतं आणि डायटॉमिक असेल तर ते 7/5 इतकं असतं. इथं आपला आन्सर आलेला आहे 5/3. त्यामुळे तो मोनोअटॉमिक गॅस आहे. मोनोअटॉमिक गॅस जर असेल, मोनोअटॉमिक गॅस हे आपण कुठले कुठले टाईप म्हणतो? हेलियम असेल किंवा निऑन असेल किंवा आर्गॉन असेल, हे काय आहेत? मोनोअटॉमिक गॅसेस आहेत. बरोबर. तर दिलेल्या ऑप्शन मधले जर मी बघितलं, दिलेल्या ऑप्शन मधला हेलियम हा का आहे? मोनोअटॉमिक गॅस आहे. त्यामुळे ते आपलं आन्सर असेल. सो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, समजला असेल. समजला असेल तर प्लीज इतरांना शेअर करा, लाईक करा माझ्या चॅनलला. थँक्यू व्हेरी मच.